नमस्कार. आज आपण रॉबिन शर्मा यांच्या द मॉन्क हू सोल्ड हिज फरारी या जगप्रसिद्ध पुस्तकाचे सार पाहणार आहोत. ही गोष्ट आहे यशस्वी पण तणावग्रस्त वकील ज्युलियन मॅन्टल यांची. त्यांच्याकडे पैसा, बंगला, प्रसिद्धी आणि एक लाल रंगाची फरारी होती. पण कामाच्या ताणामुळे त्याला हृदयविकाराचा झटका आला. या घटनेने त्याला जीवनातील भौतिक सुखे निरर्थक वाटू लागली. त्याने आपली सर्व संपत्ती विकली आणि जीवनाचा खरा अर्थ शोधण्यासाठी हिमालयाच्या रहस्यमय प्रवासाला सुरुवात केली. काही वर्षांनी तो पूर्णपणे बदललेला, शांत आणि आनंदी होऊन परतला आणि त्याने त्याचे ज्ञान त्याच्या पूर्वीच्या सहकारी जॉन याला सांगितले. ज्युलियनने जॉनला सिवानाच्या साधूंनी शिकवलेले जीवनातील 7 मूलभूत सत्य एका लक्षणिक कथेच्या माध्यमातून सांगितले. पहिली शिकवण म्हणजे मनाची बाग, द मॅग्निफिशंट गार्डन. आपले मन एका बागेसारखे आहे, ज्यात सकारात्मक विचारांच्या बिया पेरायला हव्यात आणि नकारात्मक विचार काढून टाकायला हवेत. विचारांवर नियंत्रण ठेवणे हेच आत्मनियंत्रणाचे मूळ आहे. दुसरे सत्य म्हणजे दीपगृहाप्रमाणे ध्येय सेट करा, द लाईट हाऊस. आपल्या जीवनाचा उद्देश शोधा आणि उंच दीपगृहाप्रमाणे स्पष्ट ध्येय नेहमी आपल्या समोर ठेवा. तिसरी शिकवण म्हणजे पैलवान, द सुमो रेसलर. आपल्यातील सुप्त शक्ती म्हणजेच पोटेन्शियल ओळखून रोज लहान कृती करून स्वतःला शिस्त लावा, ज्यामुळे धैर्य आणि इच्छाशक्ती वाढते. चौथा मुद्दा आहे तार जोडलेला दोरा म्हणजेच द वायर्ड केबल. हा दोरा स्वशिस्तीचे म्हणजे सेल्फ डिसिप्लिनचे प्रतीक आहे, जी यशाची पहिली पायरी आहे. पाचवा सद्गुण म्हणजे सोनेरी स्टॉपवॉच म्हणजेच द गोल्डन स्टॉपवॉच. वेळ हा सर्वात मौल्यवान आणि भरून न येणारा स्रोत आहे. त्यामुळे वेळेचे नियोजन करून तुमच्या आयुष्यातील प्राधान्यक्रमांवर लक्ष केंद्रित करा. सहावी गोष्ट आहे सुवासिक गुलाब म्हणजेच द फ्रॅग्रंट रोज. हा सुवास निस्वार्थ सेवा म्हणजेच सेल्फलेस सर्व्हिस दर्शवतो. इतरांना मदत केल्याने तुमच्या जीवनात अधिक आनंद आणि समाधान येते. आणि सातवा व अंतिम सद्गुण म्हणजे हिऱ्यांनी जोडलेला मार्ग, द डायमंड पाथ. हा वर्तमान काळ आहे. भूतकाळ विसरून भविष्याची चिंता न करता प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आणि लहान सहान गोष्टींमध्ये आनंद शोधा. या व्यतिरिक्त पुस्तकात सकाळच्या दिनचर्येचे महत्त्व म्हणजे व्यायाम, वाचन, सकारात्मक विचार आणि शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. तसेच आपले कौटुंबिक संबंध जपण्यावर वेळ आणि ऊर्जा खर्च करण्याचा सल्लाही दिला आहे. या पुस्तकाचे सारांश असे की हे पुस्तक शिकवते की खरा आनंद आणि यश भौतिक वस्तूंमध्ये नाही, तर आपल्या विचारांवर आणि सवयींवर नियंत्रण ठेवण्यात आहे. अंतिम संदेश हाच आहे की तुम्ही तुमच्या फरारीला विका किंवा नका विकू, पण तुमच्या जीवनातील उद्दिष्ट आणि शांती कधीही विसरू नका. जीवन ही एक भेट आहे, तिचा योग्य उपयोग करा. धन्यवाद.